जय जय रघुवीर समर्थ. शुभा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदास. जय जय रघुवीर समर्थ. जमलेल्या सगळ्यांचं स्वागत करतो, सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि चिंतनाला आपण सुरुवात करूया. पंचसमासी आपण बघत आहोत. त्यातला तिसरा समास आपण काल त्यातल्या काही ओव्या बघितल्या आणि शेवटच्या काही ओव्या राहिल्या तिसऱ्या समासाच्या. ज्ञानाचं दृढीकरणासाठी समर्थ ह्या समासाची सुरुवात म्हणजे सुरू करतात की जे आत्तापर्यंत ज्ञान सांगितलं, जे अद्वैत तत्त्वज्ञान सांगितलं, तर ते आता दृढ व्हायला हवं. मग दृढ होण्यासाठी काय करावं, तर ते तच्चिंतनम तत्कथनम तत्मननम. सातत्याने तीच गोष्ट अखंड चिंतन मननात राहिली तर ते दृढ होतं. आणि ही गोष्ट केवळ परमार्थासाठी नव्हे तर प्रपंचातील सगळ्या गोष्टींसाठी हेच सांगितलेलं आहे. तुम्हाला सातत्याने त्या एका विषयात जर तुम्ही राहिलात तर त्याच्यात प्रावीण्य वा यश मिळतं. मग परमार्थामध्ये जिथे व्यवहारामध्ये मी ज्याला सगळ्या टँजिबल गोष्टी असतात मिळवण्याच्या, म्हणजे मी स्पर्श करू शकतो, अनुभवू शकतो, जाणवू शकतो, बघू शकतो, इथे आपल्याला काहीही दिसत नाही आहे, काहीही कल्पना नाही आहे. आणि अशा प्रांतामध्ये आपल्याला शोध घ्यायचा आहे. आणि हा शोध मग कशाच्या आधाराने चालतो? केवळ आणि केवळ विश्वास. ज्या ठिकाणी मला काही माहिती नाही आणि तिथे मी 100% पोचायचं आहे, यासाठी मला 100%चा विश्वास कुठल्या तरी व्यक्तीवर, कुठल्या तरी ग्रंथावर, कोणीतरी सांगितल्यावर ठेवायलाच लागतो. तोच माझा मुख्य आधार असतो. आणि ह्यामध्ये म्हणून तर गुरुनिष्ठा, सद्गुरूंच्या चरणी दृढ भाव, त्यांनी सांगितलेला उपदेश हा माझा प्राण, माझ्या परमार्थाचा. आणि ह्याच अंगाने मी जेव्हा पुढे जायला लागतो तेव्हा मला ते गाठता येतं. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की ते जेव्हा ज्ञान, शाब्दिक ज्ञान होतं, ते शाब्दिक ज्ञानाने तुझ्या ठिकाणचा म्हणजे भक्ताच्या ठिकाणचा किंवा आपल्या ठिकाणचा अहंकार वाढायला लागता कामा नये, म्हणजे उपायाचा अपाय होता कामा नये. आणि ह्याची दक्षता घेण्यासाठी म्हणून समर्थ आपल्याला सावध करतात की तो बोलतो कसा, ज्या असा थोडा चुकलेला आहे तो बोलतो कसा, काय करतो, हे सगळं ह्या समासात सांगून दिलं. मग त्याचा कसा काय ह्या अनाचार सुरू होतो हे थोडक्यात सांगून मग समर्थ म्हणतात हे जर थांबवायचं असेल तर मग त्याला काय करायला हवं, काही झालं तरी आपली भक्ती सोडता कामा नये. भगवंताची, सद्गुरूंची भक्ती मला अखंड जर मी करत राहिलो, मी त्या ठिकाणी जर निश्चल राहिलो, माझी श्रद्धा अविचल राहिली, तर खऱ्या अर्थाने मी परत सुरळीत पदावर येईन. किंवा मी जर घसरलो नसेन तर मग माझी गाडी योग्य दिशेने वेगाने धावू लागेल. म्हणून समर्थ आज आपल्याला सांगतात. पहिली ओवी आजची बघूया. काल आपण बघितलं, भक्ती न करता जे ज्ञान ते जी जाणावे अज्ञान. भक्तीशिवाय जे ज्ञान प्राप्त होतं किंवा प्राप्त झाल्यासारखं वाटतं ते खऱ्या अर्थाने ज्ञान नसून अज्ञानच आहे. भक्ती वीण. मग आज समर्थ म्हणतात एक ओवी मिस झाली श्रीधर, 28वी ओवी. समाधानी जो आगळा, तेथे भक्तीचा जिव्हाळा. जैसी ते गृहीची कळा अंगण सांगे. परत एकदा ओवी वाचूया. समाधानी जो आगळा, तेथे भक्तीचा जिव्हाळा. जैसी ते गृहीची कळा अंगण सांगे. समर्थाने इथे उदाहरण दिलेलं आहे. जैसी ते गृहीची कळा अंगण सांगे. घराची कळा अंगण सांगतं, नाही का, मराठीतली म्हण आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण हल्ली अंगणच नसतं, त्यामुळे आता नक्की घराची कळा कशी आहे ती काय कळायला मार्ग नसतो. पण पूर्वी सामान्यपणे अंगण असायचं. आणि बाह्यांगाने, अंगण हे काय आहे तर बाह्य स्वरूप आहे, बाह्य दृश्य स्वरूप. बाह्यांगाने कसा दिसतो आहे मनुष्य, त्याच्यावरनं त्याच्या अंतरंगाचा साधारण ठाव ठिकाणा लागतो. आणि आपण जर तितके सूक्ष्म असू तर त्याच्या डोळ्याकडे बघूनच आपल्याला त्याची सगळा अंदाज येऊन जातो, सगळी कुंडली आपल्यासमोर उघडी होऊन जाते की तो कसा असणार आहे. समर्थाने इथे त्याचंच उदाहरण दिलेलं आहे की जसं अंगण बघितलं की घर कसं असणार आहे हे कळतं. अंगण जर स्वच्छ नीटनेटकं असेल तर घरही स्वच्छ आणि नीटनेटकं असणार आहे. अंगण आणि घर स्वच्छ आणि नीटनेटकं असणे याचा अर्थ त्यातली माणसं नेटकी आहेत. कारण अंगण आणि घर स्वच्छ आहे म्हणजे काय आहे तर तिथली घरातली माणसं नेटकी आणि स्वच्छ आहेत. हे बाह्य उपाधी आहे. ज्याची बाह्य उपाधी नेटकी आहे, सिस्टमॅटिक आहे,
त्याचा परमार्थ देखील सिस्टमॅटिकपणे पुढे जात असतो. म्हणून समर्थ काल आपल्याला मी सांगितलं तसं, प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाण, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. काय समर्थाने रोखठोक सांगितलेलं आहे अक्षरशः. काही तिथे भीड ठेवलेली नाही कुणाची. ज्याला प्रपंच जमत नाही त्याला परमार्थ जमणं अजिबात शक्य नाही. का? कारण प्रपंचामध्ये मी माझ्या पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियांच्या आधाराने सगळं काही करू शकत असतो. परमार्थामध्ये सुरुवात होते या पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियांना विराम करण्यापासून. जिथे मला ह्यांच्यावर अखंड भरोसा आहे त्याच्यातलं मी जर साधू शकत नसेन तर ह्यांचा आधार नसताना जे साधायचे ते मला कसं बरं साध्य होईल? नाही ते साध्य होणार. म्हणून समर्थ म्हणतात की ज्याला प्रपंच करता येतो तो परमार्थ करू शकतो. मग प्रपंच करायलाच पाहिजे म्हणजे परमार्थ जमेल असं नव्हे. प्रपंचात जो प्रगती करू शकेल अशा क्वालिटीज ज्याच्या ठिकाणी आहेत त्याला परमार्थ उत्तम प्रकारे जमणार आहे. मग जो प्रपंच करू शकत नाही त्याने परमार्थ करू नये? नाही, करावा ना, निश्चित करावा. कारण परमार्थामध्ये अशी ताकद आहे की आपला प्रपंचसुद्धा काही काळ रुळावर येऊन जातो. ही अशी परमार्थामध्ये ताकद आहे. परंतु ते ध्येय नव्हे त्याचं. म्हणून समर्थाने जे उदाहरण दिलं तसंच इथे समर्थ सांगतात की बाह्य बघितलं, अंगण बघितलं की अंतरंगाची ओळख होऊन जाते. मग कशा संदर्भातला हा न्याय लावलेला आहे समर्थांनी? भक्ती न करिता जे ज्ञान ते जी जाणावे अज्ञान. भक्ती हा बाह्यांगाचा भाग आहे. तो जर तिथे उपलब्ध नसेल, अंगण जर सर्वथैव उपलब्धच नसेल किंवा अत्यंत गचाळ असेल तर घर अस्वच्छ आणि गचाळ असणारच आहे. किंवा अंगणाच्या अस्तित्वानेच घराची शोभा जर वाढत असेल तर हे अंगण हे प्रिलिमिनरी आहे. भक्ती हा सुरुवात होणारी आहे. भक्ती विसर्जित होते ज्ञानामध्ये. भक्ती हे साध्य जसं आहे, ऐक्य पावण्याची कला मी काल सांगितलं तसं ही भक्ती शिकवत असते. म्हणून समर्थ इथे म्हणतात भक्तीच जर नसेल तर ज्ञान कधीही असणं संभवत नाही. किंवा जर समजा एखादा खरोखर ज्ञानमार्गी उत्तम साधक असेल तो त्याची मनोवृत्ती भक्तीमध्ये परिणत होतेच. त्याला ह्या वेदांच्या ठिकाणी, उपनिषदांच्या ठिकाणी आणि त्या ऋषींच्या ठिकाणी किंवा आचार्यांच्या ठिकाणी इतकी दृढ भक्ती निर्माण होते की त्याच्याने ती भक्ती केल्याशिवाय राहूच शकत नाही तो. कारण जर भक्तीच निर्माण नाही झाली, भक्ती याचा अर्थ प्रेम. मला जर अशा त्या ज्ञानग्रंथांवर जर मला प्रेमच निर्माण नाही झालं तर त्या ज्ञानग्रंथात जे सांगितलेलं आहे ते माझ्या अंगी येणार कसं? त्यामुळे भक्ती ही तिथे सुद्धा लागू होते किंवा ती परिणत होत असते. मग समर्थ म्हणून सांगतात भक्ती न करता जे ज्ञान, भक्तीशिवाय जर ज्ञान असेल तेची जाणावे अज्ञान. तर ते खऱ्या अर्थाने अज्ञान आहे किंवा ते खऱ्या अर्थाने फक्त शाब्दिक बडबड आहे. त्या ज्ञानाच्या शब्दाचा अर्थाचा पंच आत बसलेला नाही आहे. ते फक्त बाह्यांगाचं स्वरूप आहे. मी काय म्हणतो त्याला, फणस घेतलेला आहे आणि फणसाच्या वरचं सालच फक्त हाताने नुसतंच हात फिरवतो त्या फणसाच्या सालीवर. त्याच्या आतला गर हवा असेल तर तो मला फणस चिरायला पाहिजे आणि मग त्याच्या आत मला शिरता आलं पाहिजे तर तो खऱ्या अर्थाने मला गर मिळणार आहे. मला शब्द बाजूला सारून त्याच्या आतला गर्भित अर्थाचा भाग, तो गाभा मला बाहेर काढता आला पाहिजे आणि हे काढण्याची क्रिया सद्गुरू दाखवतात. म्हणून त्यांच्या ठिकाणी श्रद्धा, त्यांच्या ठिकाणी भक्ती ही अत्यावश्यक आहे. ती जर झाली तर काही वेळा असं होतं की मला तो फणस कापावाच लागत नाही, सद्गुरूच आपल्याला कापतात आणि आपल्याला गर काढून हातात देतात. पण तितकी जर माझी शरणांगती झालेली असेल तर ते संभवतं. कारण ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती ते, जे मला अनन्य भावे शरण येतात त्यांना मी बुद्धियोग देतो. ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती ते, मला शरण येणाऱ्यांना मी तो बुद्धियोग प्रदान करतो असं भगवंत स्वतः सांगतात. म्हणून समर्थ ते म्हणतात की तेने काही समाधाना त्याच्याशिवाय, भक्तीशिवाय जर ज्ञान झालेलं आहे असं वाटत असेल तर ते फोल आहे, म्हणजे झालेलं नाही. मग पुढे समर्थ म्हणतात भक्तिवीण ज्ञान जोडे ऐसे हे कल्पांती न घडे. भक्ती साधन करिता चढे भक्त भगवंती. क्षमा करा, मी खालच्या अर्ध्या ओवीचा अर्थ आधी सांगितला
आणि वरच्या अर्ध्या ओवीचा माझ्याकडनं थोडा अर्थ मिस झालाय, तो थोडक्यात सांगतो. समाधानी जो आगळा तेथे भक्तीचा जिव्हाळा. याचा अर्थ सांगायचा राहून गेला, क्षमा करा. समाधानी जो आगळा तेथे भक्तीचा जिव्हाळा. इथे समर्थ सांगतात, जैसी गृहीची कळा अंगण सांगे. समाधानी जो आगळा तेथे भक्तीचा जिव्हाळा. हा जो भाग आहे, जो खऱ्या अर्थाने समाधानी होतो, खऱ्या अर्थाने ज्ञानी होतो. जो समाधानी जो आगळा, आगळा म्हणजे वेगळा, वेगळा, समाधानाने जो वेगळा झालेला आहे, किंवा सगळ्या लोकांमध्ये जो खऱ्या अर्थाने समाधानी आहे तो निश्चितपणे वेगळा दिसतो, कारण तो संत पदाला गेला, तो परिपूर्ण झाला. आणि असा जो आहे समाधानी जो आगळा तेथे भक्तीचा जिव्हाळा, त्याच्या ठिकाणी भक्ती असलीच पाहिजे. म्हणजे ती 100% खूण आहे की जो खऱ्या अर्थाने समाधानी झालेला आहे तो भक्त असावाच लागतो किंवा तो असतोच. आणि हे अशा अर्थाने ते अंगणाचा उद्देश समर्थाने केलेला आहे की अंगण आहे म्हणजे समाधान दिसतंय, याचा अर्थ आतमध्ये स्वच्छ आणि छान सारवलेलं अंगण आहे, तर आतमध्ये घरही तसंच असणार आहे. जर मला समाधान त्याच्या बाह्यांगावर दिसत असेल तर त्याच्या अंतरंगामध्ये 100% भक्तीचा ओलावा असलाच पाहिजे, असं समर्थ इथे उदाहरण देतात. आणि मग मी जो मगाशी अर्थ सांगितला तो ह्या पुढच्या अर्ध्या भागाचा आहे. भक्तिवीण ज्ञान जोडे ऐसे हे कल्पांती न घडे. भक्तीशिवाय ज्ञान मिळत नाही. भक्ती साधन करिता चढे भक्त भगवंती, ही पुढची ओवी आहे. भक्ती साधन करिता चढे भक्त भगवंती. चढे म्हणजे काय? एकरूप होतो. भक्तिवीण ज्ञान होणार नाही, हे कल्पांती न घडे. काही झालं तरी घडणार नाही. कल्पांताचा शेवट झाला, कल्पांतापर्यंत जरी कोणी प्रयत्न केला तरी त्याला ते साध्य होण्यासारखं नाही. मग भक्ती केल्याने होतं काय? भक्ती साधन करिता चढे भक्त भगवंती. भगवंताच्या वर भक्त जातो म्हणजे तो भगवंताशी ऐक्य पावतो. कारण हे सगळं जी क्रिया चालू आहे, माझी सगळी साधनेची धडपड जी आहे ती मला समाधान प्राप्त करून घेण्यासाठी आहे. आणि समाधान मिळण्याचं ठिकाण म्हणजे भगवंताशी ऐक्य, सद्गुरूंच्या पदाशी ऐक्य, त्या आत्मतत्वाशी ऐक्य हे आहे. होतं काय? समर्थ इथे सांगतात, भक्ती साधन करतात चढे भक्त भगवंती. तो भक्त भगवंताच्या ठिकाणी एकरूप होऊन जातो, तो चढतो, त्याच्यावर जातो म्हणजे तो भगवंताशी एकरूप होऊन जातो, म्हणजे त्याला खऱ्या अर्थाने समाधान मिळतं. भक्ती साधन करिता चढे भक्त भगवंती, एकरूप होऊन जातो भक्त तो. असो आता भक्ती, पुढची ओवी बघूया, शेवटची ओवी आहे समासाची. असो आता भक्ती ते कैसी दृढ भावया ज्ञानासी, हेची पुढील समासी बोलिले असे. पुढच्या समासाची ही प्रस्तावना समर्थ इथे करतात. असो आता भक्ती ते कैसी दृढ भावया ज्ञानासी, हेची पुढील समासी बोलिले असे. आता भक्ती जेणे ज्ञान दृढ होतं, असं भक्ती जी आहे त्या भक्तीचे प्रकार, भक्ती काय, भक्ती म्हणजे कशी करावी, ह्याचं एक्सप्लेनेशन समर्थ पुढच्या समासात देतात. हे जी पुढील समासी बोलिले असे, हेच आता समर्थ आपल्याला पुढे समजावून सांगतात. कारण समर्थाने हे समजावून सांगितलं की मला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, मला समाधान हवं असेल तर मला ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागतं. आणि ज्ञान प्राप्त करायचं असेल तर भक्ती करावी लागते. मग भक्ती करायची कशी, प्रत्यक्ष साधन काय, हे सांगायलाच पाहिजे. ते साधन ह्या चौथ्या समासामध्ये समर्थ आपल्याला सांगतात. इति श्री पंचसमासी साधन प्रतिष्ठानाम समास तिसरा. इथे हा तिसरा समास संपतो आणि मग चौथा समास समर्थ सुरू करतात. आज आपण पुढच्या समासातल्या काही ओव्या बघूया. त्यातली पहिली ओवी आहे, मागा बोलिले निरूपण केले पाहिजे साधन, तया साधनाचे लक्षण ऐसे असे. मागा बोलिले निरूपण केले पाहिजे साधन, तया साधनाचे लक्षण ऐसे असे. मागे सगळं निरूपण केलं आणि साधना करण्याची गरज समजावून सांगितली. साधना करण्याची खरंच गरज आहे. साधना म्हणजे काय? साध्य करायला लागणारे जे जे सगळे माझे प्रयत्न, त्याला म्हणायचं साधना. मला साध्य काय करायचं आहे ह्याच्यावर माझी साधना अवलंबून असते. मला जे खऱ्या अर्थाने साध्य करायचं आहे म्हणजे मला आधी समजावून घ्यायला लागतं की मला साध्य नक्की काय करायचं आहे. आणि हे समर्थाने पहिल्या समासापासून समजावून दिलं की नक्की तुला काय साधायचं आहे. आता जे साधायचं आहे ते मला खरंच गरजेचं आहे, ह्याची गरज मला निर्माण झाल्यानंतर मला ते समजावून दिलं समर्थाने. आणि मग आता मिळवायचं कसं, मला हे समजलं मला काय हवं आहे, पण तेवढ्याने माझं भागत नाही आहे. मला प्रत्यक्ष ती क्रिया काय करायची ते सांगा.
आणि मग ती क्रिया काय करायची आहे, ते साधन म्हणजे काय. समर्थ इथे म्हणतात भक्ती हे साधन आहे. मला ज्ञान हवं आहे, त्यासाठी भक्ती हे साधन आहे. मग आता भक्ती करायची कशी, ते समर्थ ह्या चौथ्या समासात आपल्याला समजावून सांगतात. मागा बोलेले निरूपण केले पाहिजे साधन, तया साधनाचे लक्षण ऐसे असे. काय आहे बरं ते साधन, ते समर्थ आता सांगायला घेतात. पुढची ओवी आपण बघूया. भावया ज्ञानाची प्राप्ती, आधी केली पाहिजे भक्ती, भक्ती घडलिया मुक्ती पाठी लागे. भावया ज्ञानाची प्राप्ती, आधी केली पाहिजे भक्ती, भक्ती घडलिया मुक्ती पाठी लागे. ज्ञानाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर भक्ती करायला पाहिजे, हे आपण ऐकलं. पण ती जर भक्ती केली तर काय अवस्था होते, समर्थ थोडंसं जरा एक्झॅगरेशनने सांगतात की भक्ती घडलिया मुक्ती पाठी लागे. मला मुक्तीकडे जायचं नाहीये, तर मुक्तीच माझ्या पाठी लागून येते. क्या बात आहे. म्हणजे मला जी धावपळ करायचं आहे, ज्याच्यासाठी मला ही सगळी धडपड करायची आहे, जे मला आत्यंतिक साध्य आहे, मी जर हे साधन केलं तर जे मला आत्यंतिक साध्य आहे तेच धावत माझ्याकडे येणार आहे. मला तिकडे जायची आवश्यकता नाही आहे. ह्याला म्हणायचं कॉन्फिडन्स आणि ह्याला म्हणायचं गॅरंटी. दोन्ही एका वेळी समर्थांनी दिलेली आपल्याला. आपल्याला कॉन्फिडंटली सांगतात समर्थ, हे असं करा, हे 100% मिळेल. आणि गॅरंटी देतात, तुम्हाला नाही काही करावं लागणार, तेच आपणहून करणार आहे. भक्ती घडलिया मुक्ती. जर अपेक्षित भक्ती घडली, हे पक्क लक्षात ठेवायचं, समर्थांना अभिप्रेत असणारी, समर्थांना अपेक्षेप्रमाणे असणारी जर भक्ती माझ्याकडनं घडली तर ती मुक्ती माझ्या पाठी लागणार आहे. म्हणजे माझ्याकडे धावत येणार आहे, मला काहीच करावं लागणार नाही, मला आयतं ते प्राप्त होईल. परंतु ते काय अपेक्षित आहे समर्थांना, ते समर्थ आपल्याला पुढे एक एक ओवीत समजावून सांगतात. ती ओवी आपण बघूया. ते भक्ती, पुढली ओवी, तिसरी ओवी बघूया. ते भक्ती नवविधा जाण, ऐक तयेचे लक्षण, प्रथम साधनाची खूण ऐसी असे. ते भक्ती नवविधा जाण, ऐक तयाचे लक्षण, स्क्रीनवर आपल्याला दिसते ओवी. ते भक्ती नवविधा जाण, ऐक तयेचे लक्षण, प्रथम साधनाची खूण ऐसी असे. ते भक्ती कुठली, नवविधा प्रकारे भक्ती. नवविधा भक्तीचा हा भाग भागवतामध्ये आलेला आहे आणि अनेक ठिकाणी, काही ठिकाणी अजून ग्रंथांमध्ये आलेला आहे. आणि समर्थांनी दासबोधामध्ये एक दशक पूर्ण, 4था दशक समर्थांनी ही नवविधा भक्ती, प्रत्येक भक्तीवर एक समास लिहून त्याची सगळी लक्षणं व्यवस्थित समजावून सांगितलेली आहेत. नक्की काय अभिप्रेत आहे, ती भक्ती म्हणजे नक्की कशी काय, हे त्या समासामध्ये समर्थ समजावून सांगतात, लक्षणाने समजावून सांगतात. आणि मग होतं काय त्यातनं, काय अभिप्रेत, तेही त्या समासामध्ये समजावून सांगतात. मग इथे समर्थ म्हणतात, ते भक्ती नवविधा जाण, नवविधा भक्ती, 9 प्रकारे भगवंताची केली गेलेली भक्ती ही आहे. ऐक तयेचे लक्षण. आता त्याचं लक्षण ऐक, मी तुला सांगायला घेतो ते लक्षण, शांतपणे सावधपणाने ऐक. प्रथम साधनाची खूण ऐसी असे. ही पहिल्या साधनेची खूण आहे. प्रथम साधनेची खूण म्हणजे पहिली भक्ती, याची खूण काय आहे ते मी तुला आता समजावून सांगायला घेणार आहे. समर्थ आपल्याला समजावून सांगतात, त्या वेळात समर्थ ऑफ द ट्रॅक जातात काही वेळा, आणि आपल्याला ते उदाहरण वगैरे सगळं देऊन पटवून सांगण्याचा खटाटोप प्रचंड करतात. का, कारण इतकी ती तळमळ आहे. म्हणजे हे समर्थांचं आहे असं नाही, सगळ्याच संतांचं असं असतं की ती इतकी तळमळ असते की त्या शिष्याला जे त्या सद्गुरूंना सांगायचे ते काही झालं तरी उतरलं पाहिजे त्याच्या अंगी. ही ती तळमळ त्यातनं व्यक्त होत असते. काही झालं तरी ते तुला जमलंच पाहिजे. अपयश हे अभिप्रेतच नाही, अपेक्षित नाही, आणि ते होऊ नये ह्यासाठी सगळी सांगणं सगळं करतात समर्थ. म्हणजे कुठे चुकाल हेही सांगतात आणि काय बरोबर आहे हेही सांगतात. समर्थांची काय विशेषता आहे की सद्विद्या लक्षण सांगितल्यानंतर अविद्येचं पण लक्षण सांगितलंय, कुविद्येचं लक्षण. अविद्या म्हणजे कुविद्येचं लक्षण. सद्विद्या लक्षण नावाचं समास आहे आणि कुविद्येचं पण समास आहे. म्हणजे काय नको हेही समजून घ्या. काय पाहिजे हे मला समजायला लागतं, बरोबर आहे, पण काय नको हेही समजायला लागतं. मला रस्ता कसा गाठायचा आहे, मला रस्ता कुठल्या दिशेने जायचा आहे हे जसं समजायला पाहिजे, तसंच रस्त्याला फाटे कुठले फुटत आहेत, जिथे मला जायचं नाही त्याची किमान तोंड ओळख तरी माहिती पाहिजे. कारण मी जर चुकीच्या ठिकाणी वळलो असेल तर मला ते समजून घेतलं पाहिजे मी चुकीच्या ठिकाणी वळलोय. आणि ही समर्थांची खासियत आहे. समर्थ नुसतं एकच सांगत नाहीत, आजूबाजूचं पण सांगून ठेवतात. बिवेअर ऑफ दीज टर्न्स.
असं समर्थ म्हणतात आपल्याला. सावध रहा ह्या टर्नपासनं. आणि म्हणून समर्थ इथे सांगतात, ते भक्ती नवविधा जाण ऐकतयेचे लक्षण प्रथम साधनाची खूण ऐसी असे. काय बरं या साधनेची खूण आहे? पुढची ओवी आपण चौथी बघूया. मोक्ष भुवन अतिसुंदर आनंदरूप मनोहर तेथे जावयाचा विचार ऐक बापा. कुठे जायचंय? समर्थ याची जुरुक्ती करतात की नक्की मला जायचंय कुठल्या दिशेला, नक्की मला गाठायचंय काय ते तू समजून घे. मोक्ष भुवन अतिसुंदर, मला जायचंय ते मोक्ष भुवनाला जायचं आहे. जन्ममृत्याच्या फेऱ्यातून सुटणे म्हणजे मोक्ष, आणि त्या जन्ममृत्याच्या फेऱ्यातून सुटणे ह्याचं हे अत्यंत सुंदर गोष्ट आहे. खरं सांगू तर तीच एकमेव साध्य गोष्ट आहे. मोक्ष भुवन समर्थ म्हणतात ते मोक्षाचं भुवन आहे, म्हणजे जणू काही महाल आहे मोक्षाचा. आणि ते भुवन कसं बरं? सुंदर आहे. भुवन म्हणजे महाल, भुवन म्हणजे राहण्याची जागा. मोक्ष ज्या ठिकाणी राहतो ती जागा अतिशय सुंदर आहे. मोक्ष भुवन अतिसुंदर आनंदरूप माहेर. ते आनंदरूप आहे आणि ते माहेर आहे. माहेरची काय खासियत आहे बरं? मी जिथून आलो, माझा जन्म ज्या ठिकाणी झाला, जिथे मी वाढलो खऱ्या अर्थाने, आणि जिथे माझे आप्त राहतात, या तीन गोष्टींमुळे त्याला माहेर म्हणतात, नाही का? त्यामुळे त्याबद्दलची कायम ओढ असते. आपलं माहेर म्हटलेलं आहे मोक्षभुवन. मी तिथून आलेलो आहे, मी खाली घसरलेलो आहे, माझं मूळ स्वरूप ते आहे. मी तिथे वाढलेलो आहे आणि माझे आप्त म्हणजे माझे सद्गुरू ऋषीमुनी जे खऱ्या अर्थाने माझे आप्त आहेत ते सगळे त्या मोक्षभुवनात राहतात, म्हणून त्याला माहेर म्हणायचं. जे माझे खरे आप्त आहेत ते सगळे तिथे आहेत, किंबहुना तिथे जे आहेत ना ते माझे खरे आप्त आहेत, म्हणून त्याला म्हणायचं माहेर. कारण मला त्या ठिकाणी जाण्याची ओढ आहे आणि मी तिथूनच इथे आलेलो आहे. म्हणजे माझं मूळ स्थान ते आहे. काय बरं? आत्मस्वरूप हे माझं मूळ स्थान आहे आणि तिथून मी इथे आलेलो आहे, म्हणजे मी दुसऱ्या ठिकाणी आलो आहे, म्हणून त्याला माहेरची उपमा दिली. आनंदरूप माहेर. कसं आहे ते? नुसतं माहेर कटकटीचं माहेर नाही आहे, ते आनंदरूप आहे. तिथे आनंदाव्यतिरिक्त दुसरं काही नाही, समाधानाव्यतिरिक्त तिथे दुसरं काही नाही. तर ते ठिकाण माहेर सांगितलेलं आहे. मोक्षभुवन अतिसुंदर आनंदरूप माहेर तेथे जावयाचा विचार ऐक बाबा. तिथे जायचं कसं? त्या आनंदरूपाच्या ठिकाणी, आपल्या मूळ ठिकाणी जायचं कसं ह्याबद्दल आता समर्थ सांगायला घेतात. ऐक बापा, आता ऐक जे मी तुला सांगणार आहे. आणि ते काय सांगितलं हे आपण पुढच्या शनिवारी याचं चिंतन करूया. जय जय रघुवीर समर्थ.